हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझे स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण ब्लाऊजची मापं कशाप्रकारे घ्यायची आणि तेही एकदम सोप्या पद्धतीने वाढवायचे, कमी करायचे. तुम्हाला अजिबात झंझट नाही. एकदम सोपी पद्धत आहे ही, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर बघू शकता इथे ब्लाऊज जे आहे ते मी उलटं करून घेतलेलं आहे आणि आपल्याला कधी पण उलट्या साईडनंच आपल्याला ब्लाऊज जे आहे ना ते माप घ्यायचे आहेत, जेणेकरून व्यवस्थित असे माप बसले जातात. आता बघू शकता इथे मी बॅक साईडची म्हणजे बॅक साईडनंच आपल्याला उंची जी आहे ती मोजून घ्यायची असते आणि कुठे वाढवायचं आणि कुठं नाही तर ते सुद्धा तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मी. तर बघू शकता इथे बॅक साईडला मी अशा प्रकारे टाईट धरून घेतलेला आहे आणि 14 इंच जी आहे ती ब्लाऊजची उंची आहे, म्हणजे शोल्डर अर्धा इंच वरती गेलेला आहे आणि खालची साईडला बरोबर आहे. तर आपल्याला इथे 14 इंच आहे तर 14.5 इंच ब्लाऊजची उंची घ्यायची आहे, जेणेकरून बॅक साईडला आपण ज्यावेळेस स्टिच करतो त्यावेळेस ते कपडा लागतो. तर फक्त इथं उंचीमध्ये आपण वाढवलेलं आहे. तर बघू शकता आता इथे जर बटन असतील तर ते आपले राईट साईडला असतात. तर आपल्याला हुकाच्या साईड हे हुकाचं ब्लाऊज आहे तर हुकाच्या साईडने न मोजता आपल्या लुकच्या साईडनं मोजायचं आहे. तर बघू शकता इथे लुकपट्टीकडून मी मोजून घेणार आहे. तर हुकपट्टीकडून ज्यावेळेस आपण लुकपट्टीकडून मोजणार आहोत ना त्यावेळेस आपल्याला काय चेंजेस करायचे आहेत तर आपण ते पाहूया. तर आता इथे आपण जे आहे ना तर सरळ इकडच्या साईडला मोजायचं आहे. काखेच्या जिथे आपली शेवटची शिलाई आहे ना तिथं मोजायचं आहे. आपल्याला फिटिंग वगैरे काहीच मोजत बसायचं नाही आहे. जितकी आपली शिलाई मार्जिन उरलेली आहे ना तितक्यावर आपल्याला डायरेक्ट मोजून घ्यायचं आहे आणि तीच आपली रुंदी धरायची आहे. डायरेक्ट पट्टीवर टाकून घ्यायचं आहे. याने आपली कटिंग जी आहे ना ती एकदम परफेक्टलीही बसली जाते. सगळं व्यवस्थितसुद्धा मेजरमेंट बसलं जातं आणि आपल्याला बाकीच्या झंझटमध्ये पडायची सुद्धा गरज लागत नाही. एकदम छान पद्धतीनं आपण खूप सारे ब्लाऊज स्टिच जे आहेत ते करू शकतात या पद्धतीनं. तर बघू शकता आता आम्ही इथे गळा मोजून घेते. तर गळासुद्धा आपल्याला जिथे स्टिच केलेला आहे ना तिथून आपल्याला धरायचं आहे, म्हणजे ते अर्धा इंचसुद्धा मध्येच धरायचे आहेत आपल्याला. आणि हा कस्टमरचा गळा जे आहे तो खूप मोठा झालेला आहे तर त्यामुळे त्याला कमी करायचा आहे आपल्याला. तर आता 7.5चा हा गळा आहे तर आता त्यांना कमी पाहिजे आहे तर मी इथे 6 इंचचा धरत आहे. पण तुम्हाला जितका आहे ना तितकाच धरायचा आहे, कमी जास्त करायचा नाही आहे. जर कस्टमरचं डिमांड असेल कमी जास्त करायचं तरच आपण ते करणार आहोत, किंवा मग परफेक्टली असेल तर काहीसुद्धा गरज लागत नाही. तर आता मी इथे गळा जे आहे ते मोजून घेतलेला आहे आणि मला अगदी थोडासा कमी करायचा आहे तर ते मी करणार आहे. तर आपला आता गळासुद्धा मोजून झालेला आहे. तर आपण आता इथे आपला हे जे आहे ना आर्मोल ते सुद्धा मोजणार आहोत. आर्मोल कंपल्सरी तर आपल्याला 28 ते 30 साईजमध्ये 5.5चा आर्मोल बास होतो. पण मोजून जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर ते कशाप्रकारे मोजायचं तर बघू शकता. अशा प्रकारे इथे टेप ठेवायचा आणि आता मी बॅक साईडचा गळा जे आहे ना ते मोजून घेते. तर अशा प्रकारे आपण गळा न मोजता त्याच्यापेक्षा म्हणजे तसाही मोजता येतो, तसं काही नाही आहे. फक्त आपण ना लवकरात लवकर हे करण्यासाठी फक्त खालची पट्टी किती इंच आहे ना तितकीच पट्टी धरायची आणि मग गळा जे आहे ते उरलेल्या ह्याच्यामध्ये आता समजा आपलं 14.5 आहे आणि 3 इंचच आपली खालची पट्टी ठेवायची आहे तर 11.5 आपला गळा जे आहे तो इझिली आहे. म्हणजेच अशा मार्किंगमध्ये आपण अशा प्रकारे लवकरसुद्धा ब्लाऊज जे आहे ते माप वगैरे टाकून घेऊ शकता. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी मला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कसा नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा. या ब्लाऊजचे मी लवकरच कटोरीचा जे आहे ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते सुद्धा नक्कीच पहा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.